Now before going ahead, I just want you that you fold your mobile screen in horizontal position. आपली मोबाईलची स्क्रीन आडवी करा जेणेकरून तुम्हाला क्लिअरली दिसेल मला जे दाखवायचं आहे ते. ओके, तुम्हाला दिसत असेल आता स्क्रीन मध्ये काही सर्कल्स केलेले आहेत मी. आपलं जे सिलेबस आहे ते 4 सेक्शन मध्ये डिवाइडेड आहे. दॅट इज फर्स्ट इज प्रोज, सेकंड इज पोएट्री, थर्ड इज रायटिंग स्किल and fourth one drama. Now everybody, all of us know that 25% of the syllabus has been deducted. Now what has been deducted means it will not be there. जे सर्कल केलं मी 1.5, 1.7 from the prose section and 2.7 and 2.8 from the poetry section. You just mark it. This is not there for our syllabus. But very important instruction here is that from this 1.5, 1.7, 2.7 and 2.8, whatever grammatical part is there, okay, or writing skill part is there, that will be included in the examination. Because most of the grammatical part or the writing skill part has been taken in the 11th standard. Okay. Now I am opening the file to begin with our syllabus. Now to begin with our syllabus, our first lesson is an astrologer's day. Now while giving the instructions, I will be using Marathi also because few of the students belong to from village background. मराठीमध्ये सांगितलं तर जेणेकरून तुम्हाला अजून व्यवस्थित कळेल. तर इंग्लिश आणि मराठी या दोन्हीचं कॉम्बिनेशन मी घेतोय. तर आपलं जे पहिलं लेसन आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. या लेसन मध्ये पुढे जाण्या अगोदर आपण काय करूया तर त्यांचे जे रायटर आहेत R.K. नारायण यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. R.K. नारायण हे खूप परिचित व्यक्ती आहे. ही इज अ वेल नोन ऑथर, रायटर, ही इज अ नोवेलिस्ट. He is a well-known Indian novelist. He has written 14 novels, 14 novels लिहिलेत त्यांनी आणि 5 volumes of short stories and number of travelogues. He has also written his memoir. Memoir means what? His biography. The name of that memoir is My Days. And he has created his own imaginary town called as Malgudi. मालगुडी बद्दल तुम्हाला माहित असेल, दूरदर्शनवरती एक सिरियल होती मालगुडी डेज. खूपच सुंदर, खूपच छान सिरियल आहे ती, ज्याच्यामध्ये चित्रण केलं गेलं आहे. तर आपल्याला जर बघायचं असेल की आपलं जे 1920, 1950 या काळातलं इंडिया कसं होतं, गाव कसे होते, लोक कशी होती, त्यांचे विचार काय होते, कसे वागत होते, तर हे जो परफेक्ट सेटअप केलेलं आहे मालगुडी. पण हे मालगुडी हे रिअल मध्ये नाहीये गाव, तर हे इमॅजिनरी आहे. ओके, ही हॅज क्रिएटेड अन इमॅजिनरी टाउन कॉल्ड ॲज मालगुडी. आणि त्याच्यामध्ये टिपिकल इंडियन सेटिंग्स त्यांनी दाखवले. आता आपलं जे ॲस्ट्रॉलॉजर जे आहे त्यामध्ये पण एक टिपिकल इंडियन सेटिंग गाव जे आहे ते दाखवलेलं आहे. आणि यांच्या स्टोरी खूपच सिंपल असतात, खूपच एकदम सिंपल. आणि ह्युमर असतं. ह्युमर म्हणजे काय तर त्याच्यामध्ये थोडंसं कॉमिक असतं, आयर्नी पण असते, पण त्यामध्ये पण कॉमिक असतं आणि काहीतरी लेसन घेऊन जातं आपल्याला. ओके, आणि हे जे रायटर आहेत R.K. नारायण, त्यांना त्यांच्या गाईड ह्या नोव्हलसाठी साहित्यिक अकॅडमी अवॉर्ड मिळालं होतं. आता R.K. नारायणचं पूर्ण नाव जे आहे ते आहे रसिपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी. त्यांना आपण R.K. नारायण असे म्हणतो. तर आता लेसन सुरू करूया आपण. आपल्या लेसनचं नाव आहे ॲस्ट्रॉलॉजर्स डे. आता ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे काय? भविष्य सांगणे. आपल्या सगळ्यांनाच एक उत्सुकता असते की भविष्यात काय घडणार आहे. 100 पैकी 99, 1000 पैकी 999 पण लोक म्हणू शकतो की जे म्हणतील की हो मला माझं भविष्य बघायचं आहे. ते भविष्य आता किती खरं ठरणार, खोटं ठरणार, काही असू दे, पण आपल्याला जर वाटलं की बाबा चला
एक माणूस भविष्य सांगतोय तर आपल्याला उत्सुकता राहते की चला बघूयात आपल्या भविष्यात काय घडलंय, काय लपलेलं आहे. तुम्ही एक्झाम दिला असता आणि कुणी भविष्यकार आला तर तुम्ही नक्की विचारणार की मला 12वीला किती मार्क्स पडतील, माझ्या नीट जेई पुढे तर काय होईल, मी डॉक्टर होईल का, मी इंजिनियर होईल का, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनात येत असतात. तर हे लेसन आहे, खूप छान आहे, थोडस गमतीशीर आहे, थोडस सिरियसनेस आहे, थोडी ट्रॅजेडी पण आहे, पण खूप छान आहे. क्लासरूम टीचिंगला काही रिप्लेस करू शकत नाही, बरोबर आहे. पण परिस्थिती अशी आहे की आपल्याला सर्वांना या कठीण परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे. आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन, तुमच्या सर्वांचं कौतुक, तुम्ही खूप कष्ट घेत आहात. ऑल ऑफ द स्टुडंट्स, आय कॉंग्रॅच्युलेट यू, आय अप्रिशिएट यू फॉर द एफर्ट्स यू आर टेकिंग अँड दीज एफर्ट्स आर गोइंग टू पे ऑफ. हे तुम्ही आता जे कष्ट घेताय, हे जे तुमच्यामध्ये पेशन्स निर्माण होत आहे, तुम्हाला जी कॉन्सन्ट्रेशनची सवय लागली आहे, हे भविष्यात तुम्हाला खूप कामाला येणार आहे. जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनला जाताल, आयुष्यभर हे गोष्टी तुम्हाला कामाला येणार आहे. आणि हे कोरोनाचे दिवस तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही, कारण ह्या पुढचे येणारे सर्व दिवस हे अजून खूप छान असणार आहेत. पूर्वीचे दिवस येणार आहेत, पण तुम्हाला पूर्वीच्या दिवसांपेक्षा पण चांगलं वाटेल, कारण आता आपण बांधले गेलेलो आहोत. ओके, तर आपण येऊयात लेसनकडे. अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. आता ॲस्ट्रॉलॉजर्स डे मध्ये कसं आहे, जस्ट इमॅजिन अ टाउन, अ विलेज ऑफ 1940-1950. 1940-50च्या दशकातील तुम्हाला एक छोटंसं गाव तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे. कसं असतं गावाकडे गेल्यानंतर बघा, कुठंतरी एक क्षेत्र असतं, एक जागा असती, बस स्टँड असतं किंवा मार्केट असतं, जिथं लगबग सुरू असते, खूप लोक येत असतात, जात असतात. तिथं एक मोठंसं झाड असतं, त्या झाडाखाली बरेचसे लोक येऊन बसलेले असतात, मस्त पैकी गप्पे मारतात, रमतात, मजा करतात, एकमेकांबद्दल विचारतात. आणि अशा वेळेस काय असतं की सगळे गावातले लोक एकमेकांना ओळखती असतात. स्टँडचा एरिया असू दे, कुठली एरिया असू दे, तिथं लगबग सुरू असते. ट्रक मधून काहीतरी माल खाली उतरणे, चढवणे, लोडिंग अपलोडिंग चालू असतं. काही लोक, कुणी शेंगा विकणार असतो, कुणी आईस्क्रीम विकणार असतो, कुणी चोरीचा माल विकणार असतो, कुणी जोर जोरात ओरडत असतो, काही त्याचे साहित्य असतील ते विकत असेल. तर असं एक वातावरण आहे गावातलं. तर या वातावरणामध्ये कसं आहे की इथं मेन कॅरेक्टर जो आहे तो आहे एक ॲस्ट्रॉलॉजर, भविष्यकर्ता. ओके, आणि तो कुठं बसलेला आहे, एक गावाच्या एरियामध्ये एक मार्केट प्लेस आहे, बाजार भरतोय. आणि त्या बाजारच्या इथं एक झाड आहे, मोठंसं झाड आहे, आणि त्याचे खूप सारे फांद्या जे आहेत ते पूर्ण पसरलेले आहेत रोडवर, रोडच्या वरून सावली, त्याची सावली पडते रोडवर. आणि बघा, एक भविष्य सांगणारा माणूस जो असतो तो दिवसभर बसतो म्हणल्यावर तो असं ठिकाण निवडला की जिथं सावली असावी, जिथं लोकांची लगबग असावी, लोक बरेचसे येत जात असावे, आणि तिथं मार्केट असतो, त्याच्यामुळे लोक ये जा करतात, आणि तो तिथं बसलेला असतो. ओके, आय विल स्टार्ट विथ द लेसन. तर आपल्याला बॅकग्राऊंड मिळालेला आहे की ही जी घटना घडते ते कुठल्या परिस्थितीमध्ये घटत आहे. थोडंसं रिडिंग करतोय मी, रिडिंग थोडंसं स्लो करेन, नॉट लाईक अ क्लास, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. ओके. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp, abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the pointed forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit eyes would sparkle in such a setting. तर इथं आपल्याला कसं सांगितलेलं आहे की दुपारची वेळ आहे, आणि हे जो भविष्य सांगणारा माणूस आहे तो दुपारची वेळ आहे, तो आलाय आणि त्याने आपली बॅग उघडली, आणि त्याचे जे काय साहित्य आहे जसे की कवडी शेल्स म्हणलेले आहेत, आणि एक चौकोन कापडाचा तुकडा आहे,
आणि त्याच्यावरती अशा आपल्याला न कळणाऱ्या काही गोष्टी आहेत, रेखांकित केलेल्या आहेत. ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स म्हणजे काय? समथिंग दॅट रिलेट्स टू सुपर नॅचरल अँड वी कॅनॉट इझिली अंडरस्टँड. आपल्याला न कळणाऱ्या गोष्टी असतात. बघा, तुम्ही कुठल्या भविष्य सांगणाऱ्या माणसाकडे गेलात तर त्याच्या समोर काय असतं? एक कापड असतं, कापडावरती काहीतरी लिहिलेलं असतं, काही वस्तू असतात आणि आपल्याला त्यातलं काहीच कळत नाही. ओके, दॅट इज ऑब्स्क्युअर अँड मिस्टिक. देन तिथं नोटबुक होतं आणि पल्मिरा रायटिंग आहे. पल्मिरा रायटिंग म्हणजे काय? एक पाम ट्री असतं, त्याचे पानं जे असतात खूप मोठे असतात आणि त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं असतं. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडेंट. रिस्प्लेंडेंट म्हणजे काय? तर शायनिंग आणि इम्प्रेसिव्ह. त्याचं जो कपाळ होतं ते खूपच शायनिंग आणि इम्प्रेसिव्ह होतं. आणि काय होतं त्याच्यावरती? सॅक्रेड ऍश, विभूती लावलेली होती. अँड वर्मिलॅन. वर्मिलॅन म्हणजे सिंदूर. आपण जे देवाला सिंदूर लावतो ते पण त्याच्या कपाळावर लावलेलं होतं. अँड हिज आय स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती. त्याच्याकडे जेव्हा कुणी व्यक्ती बघत होता त्याला वाटत होते की याच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळी चमक आहे. पण ही चमक कशाची होती माहित आहे? तर तो कंटिन्यू जो कोणी कस्टमर येत होता, समोरून व्यक्ती येत होता, त्याच्याकडे अशा तऱ्हेने बघत होता की तो माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे भविष्याची मागणी करेल. ओके, आणि त्यामुळे कसं होत असतं की तो नेहमी त्याच्या शोधात होता. त्यामुळे काय होतं? त्याच्या डोळ्यामध्ये वेगळी चमक होती. But which his simple clients took to be prophetic light and felt comforted. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between painted forehead. आता हे जे त्याचे सगळे डोळ्याची चमक आहे आणि ह्याची जी ताकद आहे किंवा आपण जे म्हणतोय की चमक, हे अजूनही वाढत होती. कशामुळं? ते परफेक्टली डोळे प्लेस केले होते. आता परफेक्टली प्लेस केले होते, सगळ्यांचे डोळे सारखेच असतात, एकाच ठिकाणी असतात. तुमचे माझे सर्वांचे डोळे, त्यांची जागा कधी बदलत नाही. पण याचं कसं होतं? वेगळं काय होतं? तर त्याचं ते कपाळ होतं, त्या कपाळावरती काय होतं? तर पेंटेड होतं. ओके, पेंटेड म्हणजे काय? विभूती लावलेली होती, वर्मिलॅन होतं, त्याला कलर होतं आणि मस्तपैकी त्याला डार्क विस्कर्स होते. विस्कर्स म्हणजे मिशी दाढी लोंबकळत असते असे. ओके, तर ह्याच्यामुळे वरती काय आहे? पेंटेड फोरहेड आहे, कपाळ, त्याच्यावरती रंग वगैरे लावलेला आहे, म्हणजे वर्मिलॅन लावलेला आहे, सिंदूर लावलेला आहे, विभूती आहे, मग डोळे आहेत आणि खाली दाढी आहे. ते बघा, अशी व्यक्ती आपण बघितली की बरोबर भविष्य सांगणारा माणूस डोळ्याच्या समोर येतो आपल्या. दॅट पर्सन कम्स एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ आवर आईज. आणि असं बघितल्यानंतर थोडंही शहाणा माणूस असेल तर त्याच्याकडे आकर्षित होतो. आणि ह्या सगळ्याला टू क्राउन धिस इफेक्ट, आता हे ऑलरेडी तर सगळं भविष्य सांगणाऱ्या माणसासारखंच आहे ज्याच्याकडे लोक आकर्षित होतात. ह्याच्यामध्ये भर म्हणजे काय? त्याच्या डोक्यावरती होतं फेटा, सॅफ्रन कलरचा फेटा होता, भगव्या कलरचा फेटा होता. बघा, फेटा आलं की म्हणजे जे परत अजून त्याची ताकद वाढल्यासारखं होतं. दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. दिस कलर स्कीम म्हणजे काय? हे सर्व पूर्ण जे आपल्याला चित्र दाखवलं होत आहे या भविष्य सांगणाऱ्या माणसाचं, हे कलर स्कीम कधीच फेल होत नाही. आणि हे सगळं बघून लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते. ही सॅट अंडर द बोज ऑफ अ स्प्रेडिंग टॅम्बरिन ट्री. टॅम्बरिन म्हणजे चिंचेचं झाड. तर तो कुठं बसत होता? चिंचेच्या झाडाखाली बसत होता. ही यूज्ड टू सिट अंडर द टॅम्बरिन ट्री अँड द ब्रांचेस ऑफ दिस टॅम्बरिन ट्री दोज वेर कव्हरिंग द कम्प्लीट रोड. इथं दिलेलं आहे बघा. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path. आता फ्लँकचं एक्झॅक्ट मिनिंग होतं एनक्लोज्ड. आपण इथं म्हणून की रोडला तो कव्हर करत होते ते सगळे फांदी. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. अ सर्जिंग, पुढच्या पानावरती जातो आपण. अ सर्जिंग क्राउड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स. आता बघा, जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की एक चिंचेचं झाड आहे, त्याच्या खाली तू बसलाय आणि तिथून रोड जातो. तर तिथं रोड म्हणजे काय? बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठमध्ये काय काय बरेचशा गोष्टी घडत असतात. तुम्ही आपल्या नवीपेठमध्ये जावा किंवा गावावर कुठल्या बाजारपेठेमध्ये जावा तर तुम्हाला शक्यतो सगळे दुकानं दिसतील आणि लोक दिसतील. तर तिथं काय असतं? मेडिसिन सेलर्स, औषधाचे दुकान, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, चोरीचा माल विकणारे, मॅजिशियन्स, जादूकर, आणि ऑप्शनर ऑफ चीप क्लॉथ,
स्वस्त कपड्याची दुकाने असते जो की जोर जोरात ओढून सांगत असतो, सस्ते में करत जोर जोरात सांगत असतो तो. हु क्रिएटेड इनफ डिंग, डिंग म्हणजे आवाज. आता हे सगळे लोक आपल्या आपल्या ऍडव्हर्टाइजमेंट करतायत जे काही विकायचं आहे त्याचं. कोणी जोर जोरात ओढतोय, कोणी दुकान उघडून बसलंय. याच्यामध्ये काय आहे तर तिथं त्या एरामध्ये खूप डिंग आहे. डिंगचं मतलब होतं इथं, याचं मिनिंग काय होतं डिंगचं, आवाज. नाउ नेक्स्ट टू हिम इन अ वेसिफेरियसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. आता वेसिफेरियसनेस म्हणजे काय, जोर जोरात ओरडणे. आता इथं तो ओरडणारा कोण आहे माणूस, शेंगा विकणारा. फ्राईड ग्राउंडनट म्हणजे शेंगा विकत असतो आणि तो दररोज आपले जे आयटम्स आहेत म्हणजे शेंगाचे वेगळे प्रकार असतात त्यांना तो शेंगा म्हणून संबोधत नाही. तो व्हॉट ही इज कॉलिंग देम आउट. एक दिवशी म्हणत असतो बॉम्बे आईस्क्रीम, दुसऱ्या दिवशी म्हणत असतो दिल्ली का अरमान ले लो, परत म्हणत असतो राजास डेलिकसी अँड सो ऑन. आणि ह्या असे वेगवेगळे पदार्थांची नावं ऐकून लोक सगळे तिथं गोळा होते. A considerable portion of his crowd dallied before the astrologers too. आता इथं दिलेलं आहे डॅलिड म्हणजे काय, जे लोक रिकामटेकडे लोक असतात ना गावाकडचे, त्यांचं वेळ जात नसतं. मग तो काय करतात, फक्त कुठलं तरी असंच भविष्यकार म्हणा किंवा एखादं झाड म्हणा किंवा दुकान तिचं मस्तपैकी गप्पे टप्पे मारत असतात. आता हा जो भविष्यकार आहे त्याच्या उतीभोवती पण असेच लोक गप्पे मारत टाइमपास करत बसलेले असतात. द क्राउड डॅलिड बिफोर द ऍस्ट्रोलॉजर्स टू. The astrologer transacted his business by the light of flare, which crackled and smoked up above the groundnut heap nearby. आता इथे एक शब्द वापरलाय बरोबर. The astrologer transacted his business by the light of flare. फ्लेअर म्हणजे काय, एक प्रखर ज्योत. ओके, अ ब्राईट फ्लेम आपण म्हणतो त्याला. प्रखर ज्योत म्हणजे कसं असतं, हे गावाबद्दल एक आहे, पुढे आपल्याला कळलं. तर हे ऍस्ट्रोलॉजर आपला जो बिझनेस आहे, संध्याकाळची वेळ झाली तर तिथं लाईट नव्हतं, म्युन्सिपल लाइटिंग नाहीये. मी परत तुम्हाला सांगतोय हे स्टोरी कधीची आहे, 1920, 30, 40, 50 या दशकातली आहे. इलेक्ट्रिसिटी गावामध्ये नव्हती, त्यामुळे तुम्हाला संध्याकाळची वेळ झाली, सूर्यास्त व्हायला लागले की तुमच्याकडे लाईट नाहीये. मग सगळे काय करायचे, आपले आपले दिवे पेटवायचे. मग शेंगा भाजणारा जो आहे त्याच्याकडे एक वेगळं ज्वाला असते, एक प्रकार ज्योत असते, तर तो त्याच्या शेजारी होता. बरोबर आहे. द ऍस्ट्रोलॉजर कॅरीड आउट, ट्रान्झॅक्टेड म्हणजे कॅरीड आउट इज बिझनेस बाय द लाईट ऑफ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक अप अबव द ग्राउंडनट हिप नियर बाय. हाफ द एन्चantment ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाइटिंग. तुम्हाला सांगितलं म्युन्सिपल लाइटिंग नव्हती इथं, पण याचं पण त्यांनी पॉझिटिव्ह घेतले की एन्चantment होतं. एन्चantment म्हणजे काय, एक जादुई इफेक्ट, मॅजिकल इफेक्ट. आपण सगळेजण दररोजच्या लाईट मध्ये वगैरे असतोच, बरोबर आहे. पण असं विचार करा, कधी कधी लाईट जाते. आपण दिवाळीची वेळ बघा, आपण जेव्हा दिवे वगैरे लावतो तर ते फिलिंग वेगळी असते. अंधार करा आणि 4 दिवे लावा, त्याचा मॅजिकल इफेक्ट असतो. तेच इथे सांगितलंय की म्युन्सिपल लाइटिंग नसल्यामुळं हे जे लोक आपले आपले दिवे वापरत होते, प्रकाश ज्याच्यामुळे बाहेर पडत होता, तर ते एक मॅजिकल इफेक्ट आणत होता. द प्लेस वॉज लिट अप बाय दी शॉप लाईट्स. जे दुकानं होते त्यांच्यामुळे तर काय होतं, प्रकाश पडत होता. 1 or 2 हॅड हिसिंग ग्लास लाईट. आता हिसिंग गॅस लाईट म्हणजे काय, पूर्वी कसे असायचे, लाईट नसल्यामुळे लोक काय करायचे, कंदील वगैरे वापरायचे, दिवे वापरायचे आणि एक गॅसवर चालणारी एक छोटीशी लाईट असायची, त्याच्यातून असा आवाज यायचा, त्याला हिसिंग गॅस लाईट म्हणतात. ओके, जेव्हा आपण एस म्हणतो ना तेव्हा जो आवाज येतो त्याला हिसिंग म्हणतो. Some had naked flares stuck on poles. Naked flares stuck on poles म्हणजे काय, आपण त्याला काय म्हणू शकतो की मशाल वगैरे जे लावतात ना ज्याच्यामुळे प्रकाश पडतो, ते पोल्स वरती लावलेले होते. Somewhere lit up by the old cycle lamp. आता तुम्ही बघितलेलं नाही, आम्ही हे बघितलंय. पूर्वी काय असायची, बॅटरी सायकलला रात्रीच्या वेळेस लोक बाहेर पडायचे तर खूप अंधार असायचं, तर बॅटरीवर चालणारी किंवा सायकलवर तुमची चालायला लागली तर त्याला घर्षण होऊन इलेक्ट्रिसिटी पॉवर जनरेट व्हायची आणि बॅटरी ते जे दिवा असायचा समोर हँडलवरती ते लागायचा, तर काही लोक ते वापरत होते सायकलची लाइटिंग. Somewhere lit up by the old cycle lamps, 1 or 2 like the astrologers manage without lights of their own. 1 or 2 like the astrologer म्हणले म्हणजे ह्या ऍस्ट्रोलॉजरकडे काहीही लाईटची सोय नाही, कारण तो काय करतोय, आपल्या घरातून येऊन काय करतोय, झाडाखाली बसतोय.
लाईटची कुठलीही सोय नाही. मग त्याच्याकडे लाईट कुठली येणार? तर अवतीभोवती जे लोक होते, द पर्सन्स हू वर देअर नेक्स्ट टू हिम, दोज वर सेलिंग, द वेंडर्स सेलिंग ग्राउंडनट्स और फ्यू शॉप्स वर देअर, फ्रॉम देअर द लाईट वॉज कमिंग. तिथून जी लाईट येत होती, अवतीभोवती जे बिझनेस करणारे लोक आहेत त्यांच्यावर अवलंबून होता. इट वॉज अ बिविल्डरिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेस. बिल्डिंग म्हणजे काय? एक जाळं. ओके, एक्झॅक्ट मिनिंग बिल्डिंगचं होतं की अनेबल टू अंडरस्टँड और कन्फ्यूज. आता इथं सगळीकडून लाईट येते, वेगवेगळे रेज ऑफ लाईट येते, त्यामुळे काय होतं, एक जाळं तयार होत होतं लाईटचं. क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेस अँड मुव्हिंग शॅडोज. दिस सुटेड द ॲस्ट्रोलॉजर व्हेरी वेल. याचं रिझन दिलं आहे पुढं, तुम्हाला एक्झाम मध्ये असं विचारतील, इन व्हॉट वे द बिल्डिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज suited the astrologer. याचं एक्झाम्पल पुढे दिलं आहे. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. महत्वाचा भाग आहे. इथं काय सांगितलेलं आहे, ह्या जे अंधुक प्रकाश होतं हे ऍस्ट्रोलॉजरला खूप फायद्याचं होतं. त्याचं रिझन काय आहे, त्याने आपल्या आयुष्यामध्ये कधीही विचार केला नव्हता की तो ऍस्ट्रोलॉजर होणार आहे किंवा त्याने ऍस्ट्रोलॉजीची स्टडी केली आहे. काहीतरी घडलं आणि तो ऍस्ट्रोलॉजर झाला. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यूज व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. बघा किती महत्वाचा मुद्दा आहे. स्वतःबद्दल पुढं, स्वतःच्या बाबतीत पुढं काय होणार आहे जेवढं त्याला माहित होतं तेवढं त्यापेक्षा जास्त त्याला दुसऱ्यांबद्दल तेवढंच माहित होतं. म्हणजे काय, त्याला काहीही कळत नव्हतं, काही भविष्य सांगता येत नव्हतं. पुढं काय घडणार आहे तो स्वतःबद्दल जेवढं माहित आहे ना, म्हणजे काहीच माहित नाही, तेवढंच समोरच्या व्यक्तीबद्दल पण तसंच आहे. म्हणजे समोरच्या, म्हणजे तो एक परफेक्ट भविष्य सांगणारा नाहीये. पुढं दिलं बघा. For simple reason that he had not in the last intended to be an astrologer when he began his life. And he knew no more what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. He was as much stranger to stars as were his innocent customers. भविष्य सांगणार काय म्हणतो, ग्रहांची व्याख्या सांगतो ना, राहू आहे, केतू आहे, ह्या स्थानी बसलाय, त्या स्थानी बसलाय, हे सगळे गोष्टी आहेत ना. तर ऍक्च्युली हे सगळे गोष्टी त्याला काय होते, काही माहित नव्हतं. ही वॉज अ स्ट्रेंजर, त्याला यांच्याबद्दल काही माहित नव्हतं. पण एक गोष्ट होती, तो काय करत होता, येट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. एक भविष्य सांगणारा बघा शक्यतो काय करतो, तुम्हाला जे चांगलं वाटतं ना तेच सांगतो. आणि तुम्हाला चांगलं वाटलं की तुम्हाला काय वाटतं की ना, हा खूप करेक्ट आहे, खूप छान आहे. एक नॉर्मल गोष्ट बघा, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला एक गोष्ट कळते का नाही, हा माणूस आजारी आहे. आणि ऍस्ट्रोलॉजर्सकडे, भविष्यवाल्याकडे गेल्यानंतर त्याला एक कळतं की ह्या माणसाला प्रॉब्लेम आहे. बरोबर का नाही. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more of a matter of study, practice and shrewd guesswork. The meaning of shrewd is a good judgment power. आपण करेक्ट गेसिंग करायला पाहिजे, जजमेंट करायला पाहिजे. आणि कशातून येतं तर प्रॅक्टिस. तो 8-10 वर्ष झाला प्रॅक्टिस करतोय, त्यामुळे काय आहे की तो करता करता त्याच्यामध्ये त्याने परफेक्शन मिळवलेलं आहे. आणि तो समोरच्या व्यक्तीला काय प्रॉब्लेम आहे हे त्याच्या बोलण्यावरून लवकर गेस करून घेत होता. All the same, it was much an honest man's labors as any other, and he deserved the wages he carried home at the end of the day. म्हणजे काय, त्याला काय म्हणायचं आहे की पण हे सगळं करताना तो पण मेहनत घेतच होता. कारण तो असंच येऊन उगाच बसला नाही पुस्तक उघडून, तर तो लोक कसं सांगतात, काय सांगतात, म्हणजे काय प्रॉब्लेम असतात याची स्टडी तो करत होता. म्हणजे तो पण त्याचे एफर्ट्स घेत होता आणि त्याच्या एफर्ट्सनुसार त्याला काय होत होतं, त्याला त्याचे पैसेही मिळत होते, वेजेस त्याला मिळत होते. तर तो ह्या बाबतीत करेक्ट होतं. नेक्स्ट पेजला जातोय. हे एक महत्वाची गोष्ट आहे, हे पण विचारलं जाईल. आता हे पास्टला घेऊन चाललंय त्याच्याबद्दल की अगोदर काय घडलंय का, काही झालंय का. He had left his village without any previous thought or plan. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers. म्हणजे काय सांगितलेलं आहे की he had left the village without any previous thought. त्याने अचानकपणे काहीतरी घडला, तो काय झाला, त्याने आपलं गाव सोडलं. जर तो तिथं असला असता त्याने काय केलं असतं, त्याचे पूर्वज जे काम करत होते, फोरफादर्स काय करत होते, नेमली टिलिंग. टिलिंगला काय म्हणतो, नांगरणे. नेमली
टिलिंग द लँड म्हणजे काय? नांगरणे, राहणे, लग्न करणे आणि रायटनिंग. रायटनिंगचा अर्थ काय होतो? पिकविणे. जे पण असेल पीक वगैरे तर पिकविणे. रायटनिंग द कॉर्नफील्ड. कॉर्नफील्ड म्हणजे मक्याची शेती आहे, तर तो पण आपल्या पूर्वजांसारखं शेती केला असता, लग्न केलं असता, पोरबाळा झाली असती आणि आरामात राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. तसं घडलं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. तो 100-200 किलोमीटर लांब जाऊन कुठेतरी थांबला आपल्या गावापासून. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ओशन फ्लोड बिटवीन. हे काय आहे? एक प्रोवर्ब आहे. ओके. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ओशन फ्लोड बिटवीन. अँड ओशन फ्लोड बिटवीनचा अर्थ काय होतो? नॉट ओनली फिजिकल बट ऑल्सो इमोशनली डिटॅच्ड. याचं मिनिंग जाणून घ्या. ॲज इफ अन ओशन फ्लोड बिटवीन मीन्स नॉट ओनली फिजिकल. तो फक्त आपल्या शरीराने लांब गेला नाही, तर इमोशनली भावनात्मक रूपाने पण तो आपल्या लोकांपासून खूप लांब गेला. त्याला म्हणतो आपण ओशन फ्लोड. एक मोठी लाट आली आणि तो लांब आपल्या घरच्या लोकांपासून लांब गेला. ही ॲड अ वर्किंग. आता परत आपण त्यांच्या आपला जो भविष्यात सांगणारा माणूस आहे त्याची व्यक्तिरेखाकडे येतोय. ही ॲड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड स्ट्रगल्स. आता भविष्य सांगणारा जो माणूस असतो त्याला माहिती आहे की समोरची व्यक्ती जेव्हा येते त्याला शक्यतो काही प्रॉब्लेम असतात. व्हॉट आर द कॉमन प्रॉब्लेम द पर्सन हॅज इज? मॅरेज. काही जणांचं लवकर लग्न होत नाही किंवा लग्न झाल्यानंतर प्रॉब्लेम असतात. आता सांगण्याची गरज नाही, लग्न झाल्यानंतर प्रॉब्लेम असतात. काय असतात? नवरा बायकोचे भांडणं असतील, काही असतील ऍक्च्युअली. सेकंड, मनी प्रॉब्लेम एव्हरीबडी हॅज. नॉट एव्हरीबडी आय एम टेलिंग, मेनी. त्याच्याकडे आलेल्या लोकांकडे प्रॉब्लेम शक्यतो असतात. काय असतात? लग्न, पैसा. टँगल्स ऑफ ह्युमन टाईप्स. टँगल्स ऑफ ह्युमन टाईप्स म्हणजे काय होऊ शकतं? आपले जे नातेवाईक असतात त्यांच्यामध्ये किंवा आपल्या आणि त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स झालेले असतात. ओके. आणि म्हणजे तो लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. आणि तो बरेच वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय, त्यामुळे तो पटकरून गेस करत होता की ह्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. समोरची व्यक्ती आली की तो काय करत होता? तो समोरच्या व्यक्तीला जे काय बोलायचंय तो बोलू देत होता. 5 मिनिट 10 मिनिट. आणि 5-10 मिनिटात विदिन दिस 5 or 10 minutes what he used to do, he used to collect all the data, all the information about him, and he used to prepare a set of what we call advices or answers for the person. म्हणजे तो काय करत होता? 5-10 मिनिट समोरच्या व्यक्तीला बोलू देत होता कंटिन्युअसली. आणि तो बोलायला लागली हा काय करत होता की त्या बोलण्यावरून जाणून घेत होता की ह्याला काय प्रॉब्लेम आहे. आणि त्या 10 मिनिटा वेळेमध्ये 5 मिनिटा वेळेमध्ये त्याला त्या वेळेमध्ये काय करायचं होतं की ह्याच्यावर आपल्याला काय ऍडवाइस द्यायचा आहे किंवा ह्याला काय सल्ला द्यायचा आहे किंवा ह्याला आपल्याला काय उत्तर द्यायचंय हा तो सेट तयार करून बसत होता. आणि तो काय करायचा की एका प्रश्नासाठी 3 ही यूज टू चार्ज 3 पाईज. पाई म्हणतात त्याला, पाईज. ओके. ही यूज टू चार्ज 3 पाईज. ओके. आणि पूर्वीचं कसं होतं? खूप जुनी गोष्ट आहे. 1 आणा, 4 आणा, 2 आणा अशी गोष्टी होती इंडियामध्ये. ओके. करन्सी जी होती ना, पाईज आणि आणा आणि 4 आणे. आता मी स्वतः 5 पैसे 10 पैसे 4 आणे 8 आणे हे सगळे बघितलेले आहेत. आता तुम्ही गेला तर लोक 8 आणे कुठे तुम्ही बघितला पण नसतात. पण कसं असतं की 12 पाई इक्वल टू 1 आणा. आता हा काय करतोय? 3 पाई चार्ज करतोय. मी तुम्हाला एक जनरल म्हणजे त्या काळात घेऊन जातोय. 1 आणा म्हणजे 12 पाई आणि 16 आणा म्हणजे 1 रुपया. लक्षात आलं? 12 पाई म्हणजे 1 आणा, 16 आणा म्हणजे 1 रुपया. म्हणजेच काय झालं? 1 रुपया म्हणजे 192 पाईज झाले. 192 पाईज इक्वल टू 1 रुपी. ओके. बट ह्याचं काय आपल्याला एवढंच फक्त बघायचं. ही चार्ज 3 पाईज पर क्वेश्चन. ही चार्ज 3 पाईज पर क्वेश्चन. And never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen of answers and advice. मी तुम्हाला मला सांगितलेलं आहे की तो काय करत होता? 10 मिनिट समोरच्या व्यक्तीला बोलू द्यायचा आणि त्याच्यामधून तो काढून घेत होता की समोरच्या व्यक्तीला काय प्रॉब्लेम आहे आणि आपण त्याला काय सल्ला द्यायचा. When he told the person before him gazing his up. आता भविष्याला काय सांगतो? जरा हात पुढे करा बघा म्हणतो. कशासाठी? आपला हात बघतो आणि त्याच्यावरती काही रेखा असतात, काही लाईन्स असतात.
आणि त्याच्यावरून तो सांगतो. तर आपल्या तो काय करायचा, समोरच्या व्यक्तीचा हात असा हातात धरायचा आणि बघा कॉमन प्रॉब्लेम सांगायचा. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफोर्ट. आता समोरचा व्यक्ती जेव्हा भविष्यवाल्याकडे जातो तर काय म्हणतो, शक्यतो काय प्रॉब्लेम असतात, तो खूप कष्ट करतोय, मेहनत घेतोय, पण त्याला त्याचे रिझल्ट मिळत नाही. तो काय म्हणतो, मला वाटतं तुम्ही खूप कष्ट घेताय पण तुम्हाला तुमच्या कष्टानुसार तुम्हाला फळ मिळत नाही. आता असं जेव्हा समोरचा माणूस सांगतो तर 10 पैकी 9 लोक हे त्याच्यासोबत संमत असतातच. 9 out of 10 were disposed to agree with him. Where disposed मिनिंग इथं काय होतं, inclined, like or approve. Okay, they used to give approval for him. Or he questioned, is there any woman in your family? Maybe even a distant relative who is not well disposed towards you. मग पहिला मुद्दा काय सांगितला की तुम्ही खूप कष्ट करताय पण तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही. किंवा मग त्यांचे जे 10 मिनिटाचं ऐकणं त्याच्यावरून तू काय क्वेश्चन करायचा, एक बाई आहे तुमच्या जीवनात, एक बाई आहे तुमच्या फॅमिली मधली आहे, किंवा मग असं होऊ शकतं की तुमच्या नातेवाईक कोणीतरी आहे किंवा लांबची कोणीतरी आहे की जे की तुमच्याबद्दल चांगलं चितत नाही, तुम्ही त्यांना आवडत नाही, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आणि और अदरवाइज और ही गिव्हन अनालिसिस ऑफ कॅरेक्टर. नाहीतर तो काय म्हणायचा, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत म्हणायचा. स्वभावामुळे प्रॉब्लेम म्हणजे कसं काय सांगतो माहितीये का, खूप छान आहे. काही लोक कसं म्हणतात माहितीये का, हे पुढे तेच दिलेलं आहे की तुम्ही ना डिसिजन्स घेताना भावनात्मक रूपने घेता आणि तुम्ही एक्सटिरियरली बाहेरून तुम्ही जे आहे तो खूप रफ आहात, म्हणजे दिसायला तुम्ही रफ आहात एक्सटिरियरली, पण काय आहे तुम्ही डिसिजन घेताना एकदम सडन डिसिजन घेता, जास्त विचार करत नाही, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतात. इथं दिलं बघा, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. तुमचा स्वभावामुळे प्रॉब्लेम, स्वभाव आडवा येतात तुम्हाला. हाऊ कॅन यू बी अदरवाइज विथ सॅटर्न व्हेन इज, जिथं हे सॅटर्न आहे ते ग्रह आहे, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम यायलाच नाही पाहिजे. यू हॅव इम्पिटियस नेचर. इम्पिटियस म्हणजे काय, इम्पल्सिव्ह. आता इम्पल्सिव्ह म्हणजे काय, इथं आपण असं म्हणू शकतो की रॅश, इगरली, इम्पल्सिव्ह असं नेचर असतं. कशाचं, इम्पिटियस म्हणजे काय, काहीतरी निर्णय घेताना आपण काय करतो, जास्त विचार करत नाही, सडन निर्णय घेऊन टाकतो भावनाच्या आधीन होऊन. अँड अ रफ एक्सटिरियर. बाहेरून तुम्ही जरी कडक वाटत असताल पण तुम्ही निर्णय घेताना कठोर निर्णय घेत नाही, तर तुम्ही काय करता, सडन निर्णय घेता. दिस एंडियर्ड हिम. दिस एंडियर्ड म्हणजे काय, लोकांना हे आवडायचं. ओके, एंडियर्ड म्हणजे तुम्ही जे बोलता ते असं बोलता की समोरच्या लोकांना आवडेल, तर त्यांच्या जवळ येतात. दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. फॉर इवन द माइंडेस्ट ऑफ अस loves to think that he has a forbidding exterior. Forbidding म्हणजे काय, अनफ्रेंडली, सिव्हिअर. आता कुठलीही पुरुष असतील किंवा मुलगा असतील त्याला जर म्हटलं की तू एक्सटिरियरली यू आर फॉरबिडिंग. फॉरबिडिंग म्हणजे काय, सिव्हिअर, अनफ्रेंडली, तर त्यांना ओकेच वाटतं. पण तुम्ही मनापासून खूप चांगले आहात असं म्हणले की सगळे लोक शक्यतो ऍग्री करतात आणि त्यांना ते आवडतच. पुढे जातोय आपण. मला वाटतं आता फक्त 3 मिनिटच राहिलेले आहेत. हे जे पुढचं लेसन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया उद्या. 1 मिनिट, डोंट एंड द मीटिंग. खूप छान लेसन आहे, पुढे अजून इंटरेस्टिंग आहे.